Hello student. How are you? Today's experiment and this is the last experiment of the year. आजचा विज्ञानाचा प्रयोग आणि हा या वर्षातील अखेरचा प्रयोग आहे. तर हा जो प्रयोग आहे तर या प्रयोगाचं नाव आहे उष्णता हस्तांतरणाची संवहन प्रक्रिया, हीट ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता हीट कशा प्रकारे ट्रान्सफॉर्म होते किंवा कशा प्रकारे तिचं वहन होते त्याबद्दलचा प्रयोग आहे. तर या प्रयोगामध्ये आपल्याला काय साहित्य आहे तर आपल्याकडे दोन काचेचे ग्लास आहेत. त्यानंतर आपल्याकडे एका ग्लासमध्ये थंड पाणी आहे आणि एका ग्लासमध्ये गरम पाणी आहे. आणि एक कागद आपण घेतलेला आहे आणि यात थोडं मधात एक छोटंसं छिद्र पाडलेलं आहे. हे छिद्र यासाठी पाडलेलं आहे कारण दोन्ही ग्लासमधलं पाणी एकमेक म्हणजे जाऊ येऊ शकलं पाहिजे. तर आता आपण काय करूया, सर्वप्रथम एका ग्लासमध्ये थंड पाणी घेऊया. पहा आपण थंड पाणी घेतलेलं आहे. पूर्ण भरून घेतलेला आहे ग्लास, पूर्णपणे थंड पाणी आपण भरून घेतलेलं आहे. आता दुसरा जो ग्लास आहे या ग्लासमध्ये आपण काय करूया, गरम पाणी घेऊया. यामध्ये आपण गरम पाणी घेतलेलं आहे आणि या गरम पाण्यामध्ये थोडा रंग टाकूया म्हणजे आपल्याला ही प्रक्रिया लक्षात येऊ शकेल. थोडा याच्यात रंग टाकतो. लक्ष देऊन बघा काळजीपूर्वक. पहा या ग्लासमध्ये गरम पाणी सुद्धा आहे आणि रंगीत पाणी सुद्धा आहे. आणि गरम पाणी आपल्याला ओळखू यावं यासाठी आपण त्यामध्ये रंग टाकलेला आहे. आता आपण काय करूया, या गरम पाण्याच्या ग्लासवर हा जो कागद आहे याला थोडंसं छिद्र पाडलेलं आहे बघा. हा कागद आपण यावर ठेवूया. आणि हा कागद यावर ठेवल्यानंतर आपण धरू का ग्लासाला? एक मिनिट. पहा अशा प्रकारे आता हा ग्लास आहे गरम पाण्याचा आणि हा आपण हळूच आपण यावर ठेवलेला आहे. काढू द्या. बरोबर आपण दोन्ही ग्लासवर बरोबर भिडवलेला आहे. आता खालच्या ग्लासमध्ये हा रंग सहजासहजी मिसळणार नाही. का मिसळणार नाही? छिद्र आहे खाली, त्याला मधात छिद्र आहे. त्याला मधात छिद्र आहे. मग छिद्र असल्यावर याच्यातलं पाणी खालच्या ग्लास मध्ये जायला पाहिजे की नाही? मग का गेलं नाही, तो हा प्रयोग आहे. तर आता लक्षात घ्या असं का बरं होते, कारण हा रंगीत पाणी वर आहे आणि खाली मात्र स्वच्छ पाणी आहे आणि मधात छिद्र असताना सुद्धा हे पाणी खाली चाललं नाही. याचं काय कारण असू शकते, तर याचं कारण असं आहे की या ग्लासमध्ये जे पाणी आहे हे गरम पाणी आहे आणि खाली कोणतं पाणी आहे, थंड आहे. म्हणजे जर पाण्याच्या घनतेचा जर विचार केला तर जास्त घनतेचं पाणी, थंड पाणी हे जास्त घनतेचं असते आणि गरम पाणी हे कमी घनतेचं असते. आणि त्यामुळे गरम पाणी हे जास्त घनतेच्या पाण्यावर म्हणजे थंड पाण्यावर तरंगते. कळालं का तुम्हाला? आणि त्यामुळे हे कमी घनतेचं पाणी जास्त घनतेच्या पाण्यामध्ये मिसळत नाही. अशा प्रकारे होतं. आता आपण काय करूया, हाच प्रयोग आपण वेगळ्या पद्धतीने करूया. यालाच काय करूया, आपण उलट करूया. तर आता हे गरम पाणी आहे, काय होणार बरं आता गेस करा तुम्ही. आता गरम पाणी आहे, हे थंड पाणी आहे. गरम पाणी काय करणार आहे, थंड पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर येण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण होते का पाहूया. पहा आता पाहून घ्या काय होऊन राहिलं. पहा बघा काय व्हायला लागलाय. कलर चेंज, काय होतं, रंग त्याचा बदलून राहिला आहे. कलर चेंज होत आहे ना. म्हणजे वहनाची प्रक्रिया सुरू झालेली. पायावर बसायचं नाही, सर्वांना दिसतंय बसल्या जाग्यावरून. वहनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता वहन प्रक्रिया कशी होणार, तर गरम पाण्याचे कण आता इकडे पृष्ठभागावर यायला लागलेले आहे आणि थंड पाण्याचे जे कण आहेत ते खालच्या ग्लास मध्ये जायला लागलेले आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे, उष्णतेचा अशा प्रकारे वहन होत आहे.
लक्षात घ्या. समजा तुम्हाला उष्णतेचं वहन कशा प्रकारे होते तर आता दुसरी गोष्ट, उष्णतेचं वहन कसं होते, जसं पाणी हे चढाकडून उताराकडे वाहते, अगदी तसंच उष्णता सुद्धा जास्त उष्णतेकडून कमी उष्णतेकडे व्हायला लागते. जास्त उष्णतेकडून कमी उष्ण म्हणजे गरम भागाकडून थंड याच्याकडे व्हायला लागते उष्णता सुद्धा. विद्युत सुद्धा तसंच आहे. जास्त दाब कमी दाब, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे विद्युत वाहते. आणि दोन्ही जर दाब सारखे असतील तर कुणीकडेच विद्युत वाहत नाही. जर समजा 200 व्होल्टचा वायर आहे, 200 व्होल्टचा वायर आहे, त्याच्यामध्ये जर वायर जोडला तर इकडला करंट तिकडे जाणार नाही, तिकडला इकडे येणार नाही. आपल्याला हा प्रयोग करायचा नाही. तुम्हाला समजणार आहे त्या गोष्टी, पण तुम्हाला माहितीसाठी सांगितलं. समजलं तुम्हाला? तर अशा प्रकारे यामध्ये आता हे जे गरम पाणी आहे, गरम पाण्यातले मात्र कण वरच्या ग्लासमध्ये येत आहे. बघा बरं, आपोआप वरच्या ग्लास मधलं पाणी तुम्हाला थोडं पिवळं झालेलं दिसत आहे. तर अशा प्रकारे उष्णता हस्तांतरणाची क्रिया ही द्रव पदार्थामध्ये होते, हे आपल्या लक्षात आलेलं आहे या प्रयोगात. समजलं सर्वांना? मग आता आपण जर समजा आपण तलावात एक तलाव आहे आपल्या गावामध्ये आणि त्या तलावामध्ये ऊन पडलेलं आहे, तर मला सांगा ऊन पडल्यानंतर तलावाच्या पृष्ठभागावरील कणाचं बाष्पीभवन होते का तलावातल्या तळाशी असलेल्या पाण्याच्या याचं बाष्पीभवन होते? सांगा बरं. वाफ कशाची तयार होईल? पृष्ठभागावरील पाण्याची वाफ होते सांगा. का तलावाच्या तळातील पाण्याची वाफ होते ऊन पडल्यानंतर? सांगा तुम्हाला काय वाटतं सांगा बरं. कोणत्या भागाची वाफ होते? तर पृष्ठभागाचं जे पाणी आहे त्याची वाफ होते, कारण सूर्याचं ऊन त्याच्यावर पडणार आणि त्याचे तेच कण काय होणार, त्याला उष्णता मिळाल्यामुळे त्याचं बाष्पीभवन तुमच्या भाषेत सांगा. हा सांगा. तलावाच्या खालच्या पाण्याची वाफ लवकर होईल का वरच्या पाण्याची वाफ? हा, आलं लक्षात तुमच्या? आता या उलट तुम्हाला सांगतो, आपण ज्यावेळी घरी पाणी गरम करतो सकाळी आपल्या कळशीमध्ये किंवा हांड्यामध्ये, तर त्यावेळेस त्याला आपण खालून उष्णता देतो. तर उष्णता देताना काय होते, सगळ्यात अगोदर पाण्याचा जो खालचा पृष्ठभाग आहे त्यातले कण गरम व्हायला सुरुवात होतो आणि गरम होऊन काय होते, वाफेचा बुडबुडा होऊन वर येऊन फुटतो आणि आपण म्हणतो पाणी उकळायला लागलं. म्हणजे एकदम पृष्ठभागालगतचं जे पाणी आहे, समजा त्याला उष्णता द्यायला सुरुवात केली, हा भांड्याचा तळ आहे, हा गरम झाल्यानंतर काय होणार, याला लागून असलेले जे पाण्याचे कण आहे याचं वाफेत रूपांतर होणार. वाफेत रूपांतर झाल्यानंतर तो कण वर येतो आणि त्याचा बुडबुडा होऊन वर येऊन फुटतो आणि आपण म्हणतो पाणी उकळायला लागलेलं आहे. पण त्यावेळी सुद्धा त्या कळशीच्या बुडाशी पाणी थंड असते आणि वरच्या भागात पाणी जो गरम होतो, जे पाण्याचे कण गरम होतात ते वर येतात पृष्ठभागात आणि वरचा भाग आपल्याला गरम पाण्याचा पाहायला मिळेल आणि खाली मात्र थंड पाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे उष्णतेचं संवहन ही क्रिया याच्यामध्ये होत असते द्रव पदार्थामध्ये. आपल्या नैसर्गिक बाबतीमध्ये तलावामध्ये विहिरीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे वहन होत असते किंवा पाणी गरम करताना सुद्धा उष्णतेचे अशा प्रकारचे अभिसरण प्रवाह त्या उष्णतेचे होत असतात आणि त्यामुळे आपण हा अत्यंत महत्त्वाचा भाग पण एक छोट्याशा प्रयोगातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला असं वाटेल की सर हे जे अशा प्रकारचा जो हा प्रयोग आहे तर हा सतत निसर्गामध्ये चालू आहे. आपण जर समजा समुद्राचा जर विचार केला तर समुद्रामध्ये सुद्धा अशा नद्या वाहतात मोठमोठ्या. तर नद्या का वाहतात? कारण समुद्राचा पृष्ठभागाचं काही भागातील पाणी जास्त जर ऊन तपलं तर त्या भागाचा पृष्ठभागावर पाणी गरम होते आणि मग गरम झाल्यानंतर त्या पाण्याची जागा घेण्यासाठी दुसऱ्या थंड भागाचं पाणी तिथे ओढलं जाते आणि हे पाणी दुसऱ्या बाजूला जाते आणि अशा प्रकारे समुद्रामध्ये सुद्धा समुद्री प्रवाह तयार होतात उष्णतेच्या वहनामुळे, सूर्याच्या उष्णतेमुळे. आवडला प्रयोग? समजला तुम्हाला? समजला? सरांचं अभिनंदन करा.